उन्हाळ्यामध्ये बाहेरून महागडे चॉकलेट आईस्क्रीम कशाला आणायचं, जेव्हा घरच्या घरी घरच्याच साहित्यात मार्केटपेक्षाही भारी कुल्फी तयार होईल। बघा ना, ही चॉकलेट कुल्फी काय भारी झाली। अशी मलाईदार कुल्फी कशी बनवायची हे पाहण्याआधी आपल्या सुनंदास रेसिपी मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 बदाम काजू याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 1 लिटर दूध घ्यायचे, त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। इथे 6 ते 7 चमचे मी मिल्क पावडर घातली आहे। आता ह्या दुधाला आपल्याला 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर उकळून घ्यायचंय। आता 5 ते 6 मिनिटं दूध उकळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। नंतर यामध्ये 4 ते 5 चमचे बनवून घेतलेली बदाम काजूची पावडर घालायची आहे। नंतर ह्या दुधाला आपल्याला 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचंय। नंतर हे दूध असं घट्ट झालं की याला थंड होऊ द्यायचं आणि याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचंय। आता इथे मी थोडंसं चॉकलेट मेल्ट करून घेतलंय। ज्या कपात आपल्याला कुल्फी सेट करायची आहे त्या कपाला आपल्याला चॉकलेटची कोटिंग करून घ्यायची आहे। मी दाखवते अशा पद्धतीने सगळ्या बाजूने जाडसरच कोटिंग करून घ्यायची आहे। आता सर्व कपांना कोटिंग करून झाली की 1 मिनिटभर याला फ्रीज मध्ये ठेवायचंय। नंतर यामध्ये बनवलेलं मिश्रण घालायचं। चारही कपांमध्ये व्यवस्थित भरून झालं की आपल्याला यावरती सिल्वर फॉइल लावायची। सिल्वर फॉइल नसेल तर पेपर लावला तरी चालेल। आता एखाद्या सुरीच्या साहाय्याने आपल्याला बारीक होल पाडून घ्यायचे आणि यामध्ये कुल्फीच्या काड्या ठेवायचे। आता या कुल्फीला 6 ते 7 तासासाठी फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवायचे। तर 7 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त मलाईदार तोंडात टाकताच विरघळणारी थंडगार चॉकलेट कुल्फी बनून तयार झाली आहे। ही कुल्फी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।